चला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. चला पेज नंबर 6 सुरू करा. 6 नंबर उघडा, पेज नंबर 6. भाषाभ्यास मध्ये आपण दुसरा प्रश्न बघत होतो. चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत. चित्र पाहून वाक्य लिहायची आहेत तुम्हाला. तर तिकडे एक मुलगी हसताना दिसते, त्याच्या खाली आपण काय लिहिणार? बालिका बालिका हसती. बालिका हसती. ओके. एक महिला आहे ती चालते, तर काय लिहिणार? महिला चलती. महिला गच्छती. गच्छती चलती काही लिहू शकता. शिक्षिका काहीतरी सांगते. शिक्षिका कथयति. शिक्षिका वदती. वदती कथयति शिक्षिका- काहीही चालेल. मुंगी काहीतरी खाते, तर पिपीलिका खादती. पिपीलिका खादती. इथून पुढे जे 2.3 आहे ते आहे नपुंसकलिंग, एतद आणि तद. आतापर्यंत आपण काय बघितलं? एषः सह असं बघितलं. नंतर एषा आणि सा बघितलं. एषः म्हणजे हा, सह म्हणजे तो, एषा म्हणजे ती, एषा म्हणजे ही, सा म्हणजे ती. आणि आता आलंय एतद आणि तद. एतद म्हणजे हे आणि तद म्हणजे ते. हे जे तिसरं लिंग आहे नपुंसक लिंग, हे फक्त मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये नाही. कारण हिंदीमध्ये ते सांगताच येत नाही समजून की हे कसं सांगायचं. म्हणजे हा सांगू शकतो, ही सांगू शकतो, तसं मराठीमध्ये हे सांगता येतं. तर बघा उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल की एतत् फलम म्हणजे हे फळ आहे. एतत् पतती म्हणजे हे पडते. किम पतती? एतत् फलम पतती, हे फळ पडते. आता इकडे उजव्या बाजूला तत् कमलम म्हणजे ते कमळ आहे. तत् विकसती, ते विकसित होते, फुलते, फुलते. किम विकसती, काय खुलते? तत् कमलम विकसती, ते कमळ विकसित होते. आता इकडे प्रश्न विचारताना काय वापरलंय? कह, का, किम यापैकी काय वापरलंय? की किम. कीच्या वरती डॉट आहे, किम. अनुस्वार आहे, किम आहे ते. या लेसनचं टायटल काय बघा, पेज नंबर 5 वर कह, का, किम असं आहे ना. आणि त्याचा अर्थ आपण काय लिहिला होता? कोण किंवा काय. पण याला सुद्धा संस्कृतमध्ये 3 लिंग आहेत. कह म्हणजे पुल्लिंगी बद्दलच विचारतोय असा त्याचा अर्थ होतो. का म्हणजे कुणीतरी स्त्रीलिंगी बद्दल विचारतोय, आणि किम म्हणजे काहीतरी नपुंसक लिंगाबद्दल विचारतोय असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपण जर म्हटलं की कह करोती म्हणजे कोण करतय, तर त्याचा अर्थ कुणीतरी त्याचा बालक असंच उत्तर असेल. बालकः करोती, छात्रः करोती, तिथे स्त्रीलिंगी उत्तर येणारच नाही. आणि एतत् आणि तद हे नपुंसक लिंग आहे. तर फलम जे फल आहे, तर आपण ह्या फलचा वापर मराठीमध्ये हा फळ म्हणतो, ही फळ म्हणतो का हे फळ असं म्हणतो? हे फळ असं म्हणतो ना, हे फळ, ते फळ. कर्माचे फळ म्हणतो, कर्माचा फळ नाही म्हणत. कर्माचे किंवा कर्माचे फळ म्हणजे ते असंच वापरतो आपण, हे किंवा ते. कमलला सुद्धा आपण कमळ, ते कमळ फुलले असं म्हणतो. तो कमळ फुलला, ती कमळ फुलली असं काही म्हणत नाही. ज्यांना मराठी नीट येत नाही ते असं म्हणतात. पण आपण नाही म्हणत, आपण ते कमळ, हे फळ असंच म्हणतो. आणि हे सगळं जे आहे ते आपण संस्कृतमध्ये जे जे ज्यांचे नपुंसक लिंग आहेत ते आपण मराठीमध्ये जवळपास तशाला तसे ते वापरतो. आणि तुमच्या एक लक्षात आलं का, एतत् फलम मध्ये लास्टला बघा अर्ध म लावलंय त्याला, फलम. फलम, कमलम,
म्हणजे जर पुल्लिंगी असेल अकारांत त्याला विसर्ग लागतो हे आपण बघितलंय वरती. ह्याच पेजच्या वरती बघा एक टेबल आहे ना, हरिणः गायकः नृपः सः एषः कः. इकडे विसर्ग लागताना दिसतोय पुल्लिंगाला. स्त्रीलिंग कशी आहेत? आ आणि इकारांत आहेत. चट्टिका, बालिका, पूजा, अर्चना, संगीता, जयलीला, विद्यार्थिनी. आणि नपुंसक लिंग कसं ओळखायचं? तर फलम, कमलम, पत्रम, पुष्पम, तोयम, जलम ही सगळी कशी आहेत? नपुंसक लिंगी नाम आहेत. जेव्हा मी संस्कृत शिकायला सुरुवात केली होती 10-15 वर्षांपूर्वी, तेव्हा मला कळायचंच नाही की अर्धम कशाला लावायचं, विसर्ग कधी लावायचा, हे दोन बद्दल खूपच घोटाळा होता. म्हणजे समजतच नव्हतं काय. पण ते एक्सरसाइज सोडवता सोडवता एके दिवशी माझ्या अचानक लक्षात आलं की अच्छा, म्हणजे पुल्लिंगाला हे लोक विसर्ग लावतात आणि नपुंसक लिंगाला ते अर्धम वगैरे लावतात, हे लक्षात आलं. मग तिथून पुढे वेगाने प्रगती झाली. तर हे जे सिक्रेट आहे किंवा हे जे ऑब्झर्वेशन आहे ऍक्च्युली, आता हे खूप सोपं झालंय कारण पुस्तकं सोपी आली आहेत आणि शिक्षक पण असला पाहिजे समोर. मला त्यावेळेस शिक्षक कोणीच नव्हतं, मी स्वतः शिकत होतो धडपड करत करत. तर त्यात बराच वेळ गेला माझा. असो. तर कृती बघा खाली काय कृती ही, क्रियापदम योजयित्वा छात्राः वाक्यानि वदन्ति असं वाक्य आहे. क्रियापदांचा वापर करून विद्यार्थ्यांनी वाक्य म्हणायची आहेत. तर इकडे खाली काही नपुंसकलिंगी नामं दिलीत बघा. व्यजनम, अपत्यम, जलम, रेलयानम. सगळ्यांना अर्ध म लागलंय शेवटी, म्हणजे ही सगळी नावं कशी आहेत? नपुंसक लिंगाची आहेत. व्यजनमला आपण क्रियापद काय वापरू बरं? तो फिरतोय पंखा. चल. फिरण्यासाठी आपण एक काल, डोकं फिरण्यासाठी एक क्रियापद वापरलं आपण. व्यजनम भ्रमती. भ्रमते. बरोबर. भ्रमती. व्यजनम भ्रमति, पंखा फिरतोय. अपत्यम किम करोति? हसती. असतंय ते बाळ. अपत्यम हसती. अपत्य हसती. आता इकडे अपत्यम आहे, अपत्य हे नाहीये. कारण मराठीमध्ये आपण त्याला सर अपत्यम हसती ना. बरोबर. सत्यम. अपत्यमला मराठीत आपण काय म्हणतो? बाळ म्हणतो, बाळ. अपत्यमला अनिल साबळे कोणत्या पुस्तकात शिकवत आहात? आमोदह मधून शिकवतोय अनिल साबळेजी. पान नंबर 6 वर आहोत आपण. पुस्तक मिळालंय का तुम्हाला? काल पण ह्याच पुस्तकातून शिकवलं मी. अनिलजी आपण आहात क्लासमध्ये? पुस्तक मिळालं नाही तर तुम्हाला जी PDF पाठवली ती तरी मोबाईलवर ओपन करा किंवा उद्या तिची प्रिंट काढून घ्या झेरॉक्सच्या दुकानावर जाऊन. पण त्यात बघा, त्याच्यामध्ये पुस्तकात बघितल्याशिवाय काहीही समजणार नाही. PDF ओपन केली का? हा, PDF ओपन करा मग. आहे तर ते चॅटिंग करतात माझ्याशी. ओके. व्यजनम भ्रमती आपण लिहिलं. अपत्याला आपण बाळ म्हणतो मराठीमध्ये. बाळाला सुद्धा आपण नपुंसक लिंगच लावतो. तो बाळ आणि ते बाळ असतं आपल्याकडे, ते बाळ. कारण त्याच्यामध्ये आपल्याला लिंग भेद आपल्याला करावासा वाटत नाही. बाळ जेव्हा दिसतं आपल्याला की ती मुलगी आहे का मुलगा याच्याशी आपल्याला फारसं कर्तव्य नसतं. ते बाळ हे एवढं आपल्याला पुरेसं असतं. म्हणून ते अपत्य किंवा तुम्हाला किती अपत्य असं जेव्हा आपण विचारतो तेव्हा आपण हे नाही विचारतो की तुम्हाला 2 मुलंच आहेत का 2 मुलीच आहेत का, एक मुलगा एक मुलगी आहे. आपण ऑफस्प्रिंग या अर्थाने, इंग्लिशमध्ये आपण ऑफस्प्रिंग म्हणतो. तर इथे अपत्यम आहे, त्याला वरती डॉट दिलाय, त्याचा उच्चार अपत्यम असा होतो. अपत्यम हसती असं त्याचं उत्तर असेल. जलम हे नपुंसक लिंगी आहे, ते जल. तर जलम किम करोती काय लिहिता येईल पुढे क्रियापद? पाणी वाहतंय म्हणजे काय लिहावं लागेल आपल्याला? सॉरी, तुमचा आवाज बंद केलाय की नाही? एक मिनिट. वहती. आणि रेलयानम
रेलयानम गच्छति रेलयानम गच्छति चलो. सर एक सर्वांना doubt माईक आहे. बंद करायला हवं. एक लक्षात घ्या, तुमच्या आजूबाजूला जर खूप आवाज असतील तर स्वतःहून तुम्ही माईक बंद केला पाहिजे. सगळ्यांची माईक बंद केल्यामुळे काय होतं, मग ज्याला बोलायचं त्यालाही बोलता येत नाही आणि त्रास होतो मग बाकीच्यांना. देवश्री एक मिनिट थांब. तर माईक बंद करा घरात ज्यांचे आवाज आहेत खूप. मेसेज करायला मला वारंवार तिकडे त्याच्यामध्ये जावं लागतं त्यापेक्षा, आणि क्लासचा फ्लो डिस्टर्ब होतो, त्याच्यामुळे बाकीच्यांनी माईक बंद करा. आपले ज्यांच्या घरात आवाज आहेत खूप त्यांनी स्वतःहून माईक बंद करा. हा, रेलयानम धावती वगैरे लिहिलंय आपण. चला, डाऊट विचारा. देवश्री. हो सर. सर उपविशतीचा अर्थ काय आहे? मला तो काल कळला नाही. उपविशती म्हणजे बसतो. उपविशती ओके. म्हणजे बसतो किंवा बसते, दोघांनाही चालतं. ठीक आहे. तर तिन्ही लिंग लक्षात आली तुमच्या. एषः हा, एषा ही, एतत् हे. काही डाऊट आहे याच्यामध्ये? नाही सर. सर एक डाऊट आहे. बोला. याला जे नपुंसक लिंग आहे त्याला क्रियापद सेमच राहतं का? पुल्लिंग, क्रियापद स्त्रीलिंग आणि नपुंसक. नपुंसक लिंग तिन्ही क्रियापद सेम आहे. ओके. क्रियापद कसं चालतं ते आपण बघूया. क्रियापद हे पर्सन नुसार चालतं, कर्त्याच्या लिंगानुसार नाही चालत. एकवचन, द्विवचन, बहुवचन नुसार चालतं ते. लिंगाशी त्याचा काही संबंध नाही. आपण केलं ना इकडे व्यजनम भ्रमती. भ्रमती हेच आपण सगळीकडे वापरू शकतो. खादती, लिखती, भ्रमती. हो. क्रीडा बघा खाली खेळ आहे. शिक्षकः एकैकम शब्दम वदती. शिक्षक एक एक शब्द बोलतात आणि शब्दस्य लिंगम ज्ञात्वा. कोणतरी फोन करतंय मला. शब्दस्य लिंगम ज्ञात्वा छात्राः क्रियाम कुर्वन्ति. आता हे जी काही वाक्य आहेत क्रीडा वगैरे याच्या पुढे लिहिलेली, तर ही शिक्षकांसाठी या सूचना आहेत. याचे अर्थ तुम्हाला आत्ताच कळलेच पाहिजे असं काही नाही, कारण त्याच्यामध्ये भरपूर ग्रामर आहे. त्वांतव्य, तुमंतव्य, लबंतव्य असं आहे. धातूंची कर्मनिरूपे वगैरे आहे, तर ती अजून आपण शिकलोच नाही. त्याच्यामुळे ह्या वाक्यांचे अर्थ तुम्ही मला आत्ताच विचारू नका. त्याच्यात काय करायचं ते मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला काय करायचंय. खाली बघा शब्दाः असं लिहिलंय, सगळ्या शेवटच्या 2 ओळी बघा. अश्वः, वृद्धा, पर्णम, वृक्षः, एषः, पेटिका वगैरे आहे लिहिलेलं. त्याच्यामध्ये तुम्हाला आता इकडे वर्ग असता प्रत्यक्ष तर आपल्याला हे करता आलं असतं, पण तरी तुम्ही तोंडी मला सांगू शकता. इकडे हात वरती करणं वगैरे काही शक्य नाहीये. तर मला लिंग सांगायचे. तुम्ही अश्वः लिंग काय? पुल्लिंग. पुल्लिंग. वृद्धा स्त्रीलिंग. पुल्लिंग. स्त्रीलिंग. वृद्धा जे आहे ना, हा ही म्हातारी आहे, बुढी आहे. वो वृद्ध असेल तर सर. तो म्हातारा. वृद्धा हे त्याचं स्त्रीलिंग आहे. पर्णम, नपुंसक पर्णम नपुंसकलिंग. लिंग आहे. नपुंसकलिंग. बरोबर. वृक्षः पुल्लिंग. नपुंसकलिंग. एषः पुल्लिंग. एषः पुल्लिंग. वृक्ष सुद्धा पुल्लिंग. तो वृक्ष असं म्हणतो मराठीमध्ये आपण. ते झाड जरी म्हणतो असलो तरी वृक्ष जशाला तसा मराठीत त्याला की तो वृक्ष असंच म्हणतो त्याला आपण. तो वृक्ष कोसळला, उन्मळला वगैरे. पेटिका स्त्रीलिंग. पेटिका ही बाई आहे. वृक्ष हा बुवा आहे. बुवा आहे की बाई आहे हे सांगायचंय. नसेल तर नपुंसकलिंग. गगनम कोण आहे? बुवा आहे की बाई आहे? नपुंसक. नपुंसक पुल्लिंग.
स्तः सांगा कोण आहे? पुल्लिंग. पुल्लिंग. बुवा आहे बुवा. आणि सा कोण? सा स्त्रीलिंग. बाई. बाई आहे त्याला. सर त्याचा अर्थ काय आहे? चषक कशाचा? पुल्लिंग. पुल्लिंग आहे. पुल्लिंग आहे. हा म्हणजे ती. त्याचा अर्थ आपण शिकलोय ती. एषः म्हणजे हा, स्त्रीलिंग. सह म्हणजे स्त्रीलिंग. हा. एषा म्हणजे सा म्हणजे ती, असं आपण शिकलोय. चषक पुल्लिंग. पुल्लिंग. चषक पुल्लिंग आहे. चषकचा अर्थ काय होतो? तबक. ग्लास, क- पेला, कप प्याला. कप कप किंवा प्याला. पेला. ओके. चषक. कुपी बघा, कुपी. कुपी तसं स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंग आहे. कुपी लिंगी आहे. कुपी म्हणजे बाटली, बॉटल. ओके. ओके. शब्द मराठीत वापरतो आपण, तेलाची कुपी वगैरे. बाटली. हा, बाटली त्याला म्हणतात. तत आलंय, तत. तिला. तत् लिंग सांगा. स्त्रीलिंग आहे. नपुसकलिंगी. हा, नपुसकलिंगी. सॉरी. येतात आणि तद आता बघितले आपण 2.3 मध्ये. हे नपुंसकलिंग. तद म्हणजे काय? तद म्हणजे ते. हा, ते. ते पुष्प, ते फूल, ते कमलम. वनम सांगा, वनम. नपुसकलिंग. नपुसकलिंगी. आश्रम. नपुसकलिंग. नपुसकलिंग. नदी. नदी. स्त्रीलिंग. 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 एषा स्त्रीलिंग. स्त्रीलिंग. तालिका. स्त्रीलिंग. तालिका. थालिका म्हणजे थाळी, थाळी. जेवणाची थाळी थालिका म्हणतात. त्यावरून थाली असा शब्द आहे. तालिका. हा हा. तालिका. जेवणाची थाळी. पत्रावळी. ताट. पान. पान. बरोबर. फलम. नपुसकलिंग. यान. नपुसकलिंग. नपुसकलिंग. पुरुषः. पुल्लिंग. पुल्लिंगी. याच्यात काय विचारायचा प्रश्न का? पुरुष लिंग म्हणजे येतात. नपुसकलिंग. येतात म्हणजे हे. येस, येतात म्हणजे हे. हो, मी जरा का नंतर फोन करा. ओके, थांबा एकदा माईक बंद करून. आनंदजी ऐकायला येतंय का आता? सांगा मला. हो, येते सर. आनंदजी सांगा मला, त्यांची तक्रार आहे, आवाज येत नाहीये. आहेत का? हा, येतात म्हणजे हे. उदरम. नपुसकलिंग. नपुसकलिंगी. उदरम म्हणजे काय? उदर काय असतं? उदर पोट. पोट. उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म असं आपण म्हणतो. कर्म. उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. बरोबर, त्यातलं उदर येते. भाषाभ्यास बघा आता याचा पुढच्या पानावर, पेज नंबर 4. फार सुंदर शिकवलंय सर. धन्यवाद सर. मजा आली पाहिजे शिकताना. उगी आपण मजा आली. मजा आली. फार मजेदार आहे. पुढे आणखी खूप मजा आहे त्याच्यामध्ये. खूप गोष्टी आपल्याला क्लिक होतात. ओके सर, सुस्वागतम. भाषाभ्यास बघा. योग्य स्तंभेषु शब्दान लिखत. योग्य स्तंभ म्हणजे कॉलम. योग्य स्तंभामध्ये शब्दांना लिखत म्हणजे पुन्हा एकदा आज्ञा आली, लिहा म्हणून. शब्द दिलेत. आता तुम्हाला सह, सा, तद असे 3 कॉलम आहेत पुढे. सह म्हणजे तो, सा म्हणजे ती, आणि तद म्हणजे ते. तर इकडे आपल्याला हे शब्द भरायचे. तर सहच्या खाली काय काय भरू आपण? चंद्रः. चंद्रः. अश्वः. चंद्रः. अश्वः. वृद्धः.
तीन शब्द आपण भरूया, बाकी काही भरणार नाही इकडे. सा मध्ये चंद्र काय काय? लता 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 पादरक्षा पदरक्षा पादरक्षा पेटिका शाटिका शाटिका पेटिका पेटिका लता म्हणजे वेल असते, झाडावरची वेल. वेल पादरक्षा डोरमॅट असते. येस येस शाटिका म्हणजे साडी असते आणि पेटिका म्हणजे पेटी असते. ह्या सगळ्या काही आहेत दोघी जणी. आणि तद हे नपुंसक लिंग. आता काय काय भरता येईल याच्यामध्ये? पत्रम दुग्धम पत्रम पत्रम दुग्धम दुग्धम विमानम 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 गृहम. ग्रहम. आता बघा, पत्रम, विमानम, गृहम, दुग्धम हे चार शब्द हे नपुंसक लिंगाचे. आणि मराठीमध्ये आपण ह्या चारही शब्दांना ते पत्र, ते दूध, ते विमान आणि ते गृह असं म्हणतो ना. होय होय. हो ते बरोबर. पण आपल्या लक्षात येतं की हे सगळे नपुंसक लिंगाचे. त्याला संस्कृत मध्ये अर्ध म लागतं. पत्रम, पुष्पम, फलम, तोयम, गृहम, दुग्धम वगैरे वगैरे. चला पुढचा हे प्रश्न आणि बघूया. ते साठी एकच वापरायचं का? सॉरी, नपुंसक मध्ये हे आणि साठी एकच वापरायचं का? आवाज बंद करतो. हा व्हिडिओ व्यवस्थित. हा, आता प्रश्न विचारा. सर हा, पर्णमचा अर्थ काय आहे? पान. पान, झाडाचं पान. ओके. प्रश्न दुसरा बघा. प्रश्न निर्माणम कुरुत असं प्रश्न आहे. कुरुत पुन्हा एक आज्ञा दिली तुम्हाला, करा. कुरुत म्हणजे करा. करा. तुम्ही सगळं करा. काय करा? तर प्रश्न निर्माण करा. आता इकडे अभ्यासक्रम बदलला तर आता उत्तर नाही विचारत तुम्हाला. ते म्हणतात की आम्ही उत्तर देतो, तुम्ही प्रश्न तयार करा त्याच्यावरनं. आता सगळं उलटा झालेला आहे खेळ. यथा म्हणजे जसे. त्यांनी एक करून दाखवलं तुम्हाला एक्सरसाइज. बघा तिकडे. मृग धावती, हरिण धावतो. तर प्रश्न निर्माण काय केला त्यांनी? कह धावती. आता हे कह कुठून आलंय? तर त्या मृगच्या लिंगावरून आलंय. मृगचं जेंडर पुल्लिंग आहे. कोण तर धावतं? कोण धावतो असं त्याचा प्रश्न तयार होतो. तर खाली पहिलं उत्तर आहे बघा, छात्र लिखती. त्याचा प्रश्न काय होईल? कह लिखती. कह लिखती. बरोबर आहे. दुसरं उत्तर फलम पतती. किम पद्धती. किम पतती. किम पतती. इकडे किम लागेल नको लिंगाचं. आणि बालिका गायती. का गायती. का का गायती. गायती? कोण गाते? मर्कट खादती. कह खादती. क ओके. कादती. आणि एषा पश्यती. ही पाहते. का का पश्यती. पश्यई. का पश्यती. लक्षात आलं का? आता हे कह, का आणि किम याचा वापर कसा करायचा? हो सर. काही डाऊट आहे आतापर्यंत शिकवलं त्याच्यामध्ये? काही अडचण आहे का इथपर्यंत? नाही. ओके. चला प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा. तालिकातः शब्दांचित्वा कथां पूरयत. पूरयत पुन्हा भरा असं म्हणता येते. तालिकेमधून, तालिका कुठे तर ते ब्रॅकेट आहे वरती सगळ्यात त्याच्या खाली. त्या तालिकेमधून, त्या ब्रॅकेटमधून, कंसामधून शब्दांचित्वा, शब्दांना निवडून कथा पूर्ण करा असा तो प्रश्न आहे. तर वरती जो कंस दिलाय, तालिकात हा म्हणजे कंस काय? नाही. तालिका म्हणजे कंसातून. तालिकातः म्हणजे कंसातून. कंसातून. ओके. हा.
कंसात काय लिहिलं बघा, भवती पश्यती क्षिपती खिन्न काकः पिबती वगैरे लिहिले, त्याचे अर्थ आपले बघूया आपण. आगच्छति भ्रमति. अर्थ एकः एकदा लिहून घ्या, जे माहिती काकः अतीव थांबा पुरुषार्थ. करू नका. आधी त्यांचे अर्थ ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी सांगतो एकदा, म्हणजे काय की सगळेच बघत नाहीयेत ह्या वर्गाकडे, खूप नवीन लोक पण आहेत. तर भवती म्हणजे होतो, भवती म्हणजे होतो. ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या, ते आपल्याला नंतर भरायला काम येईल. पश्यती म्हणजे पाहतो, क्षिपती म्हणजे फेकतो, खिन्न म्हणजे दुःखी, हा शब्द मराठीत पण आपण वापरतो, खिन्न होणे. काकः म्हणजे कावळा, पिबती पितो, आगच्छती येतो, आणि भ्रमती म्हणजे फिरतो. आता सर तुम्ही स्टोरी शकता. बोला. खिन्नहचा अर्थ काय आहे? दुःखी होणे. बघा पहिलं वाक्य काय येईल? एकः काकः 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 अतीव पुरुषार्थ. तृषार्थः. एक कावळा अतिशय तहानलेला होता. तृषार्थ म्हणजे सह अत्र तत्र, तो इकडे तिकडे. भ्रमति भ्रमती. भ्रमती, तो इकडे भ्रमती. तिकडे फिरतो. किंतु जलम नास्ती, परंतु पाणी नव्हते कुठेच, पाणी नसते कुठेच. सह वने एकम घटम पश्यती. पश्यती, तो जंगलामध्ये एक घटम पाहतो. किंतु घटे जलम अल्पम, परंतु घड्यामध्ये जल कसं असतं? अल्पम असतं, थोडंसंच असतं खाली तळाला. मग सह डॅश डॅश भवती, तो काहीतरी होतो. काय होतो? खिन्नः भवति. खिन्न. खिन्नः. खिन्नः. खन्नः खिन्नः भवति, तो दुःखी होतो. सह घटस्य समीपे पाषाण खंडान पश्यती, तो घड्याच्या जवळ पाषाण खंड म्हणजे दगडाचे तुकडे दगडाचे पाहतो. तुकडे. तुकडे पाहतो, खंड म्हणजे तुकडे. तुकडे. सह एकैकम पाषाण खंडम घटे क्षिपती. क्षिपितो. क्षिपती. तो एक एक दगडाचा तुकडा घड्यामध्ये क्षिपती म्हणजे फेकतो. फेकतो. तेन जलम उपरी भवती. आगच्छति भवती 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 नाही, आगच्छति आगच्छति. आगच्छति. त्या दगड आगच्छति. फेकण्यामुळे आगच्छति येते जलम येते. उपरी आगच्छति. आगच्छति पाणी आगच्छति. वरती. येते. काकः जलम पिबती. पिबती, कावळा पाणी पितो. संतुष्टः च भवती. भवती आणि संतुष्ट होतो. आता च जो आलेला आहे, च तो म्हणजे अँड आहे, अँड. पण इकडे अँड जो आहे तो शेवटी येत असतो, मध्ये येत नसतो. काकः जलम पिबती संतुष्टः च भवती, कावळा पाणी पितो आणि संतुष्ट होतो. चला, या स्टोरी मध्ये कोणाला काही अडचण आहे का? नाही काय सर. चला पुढे बघा, खाली काय लिहिलंय? पठत बोधत म्हणजे काय? वाचणे आणि बोधणे. आणि समजून घ्या. बोध घेणे. बोध. वाचा समजून आणि घेणे. समजून घ्या. वाचा आणि समजून घ्या. They are ordering you. वाचा आणि समजून घ्या. हॅलो. काय समजून घ्यायचं बघा? अत्र म्हणजे येथे, तत्र म्हणजे तेथे, कुत्र म्हणजे शुनकः. कोठे. तिन्ही शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित नसतील तर लिहून घ्या. सर अत्र म्हणजे येथे, तत्र म्हणजे तेथे, आणि कुत्र म्हणजे कोठे. लिहिले का अर्थ? ते मराठीतलं कुत्र नाही ते.
संस्कृतमध्ये पुत्र म्हणजे कंदुकः खाली वाक्य बघा काय आहे. शुनकः अत्र तत्र म्हणजे कुत्रा येथे आहे. इथे शुनकः म्हणजे कुत्रा आहे. शुनकः अत्र म्हणजे कुत्रा येथे आहे. पर्वतः तत्र म्हणजे पर्वत तेथे आहे. तिथे आहे. वायुः वारा कुठे आहे? वारा कुठे हे आहे. आपण आता व्हर्टिकली वाचूया याला. शुनकः अत्र बालिका अत्र कंदुकः कुत्र कंदुकः अत्र. कंदुकः म्हणजे चेंडू बॉल. तर कुत्रा येथे आहे, बालिका येथे आहे. चेंडू कुठे आहे? तर चेंडू सुद्धा कंदुकः अत्र तेथेच आहे. कंदुकः मग पर्वतः तत्र म्हणजे पर्वत तेथे आहे. वृक्षः तत्र म्हणजे वृक्ष तेथे आहे. नदी कुत्र नदी तेथे आहे. नदी तेथे तत्र नदी तेथेच आहे. जे लांबच्या गोष्टीत तिकडे तत्र वापरायचं. मग वायू कुत्र वायू कुठे आहे? तर खाली उत्तर दिलंय वायू सर्वत्र. सर्वत्र सगळीकडे सर्वत्र. आणि प्रकाशः तत्र कुत्र सर्वत्र. अत्र तत्र सर्वत्र असं आपण मराठीमध्ये पण वापरतो. प्रकाशः कुत्र प्रकाशः सर्वत्र. प्रकाश सुद्धा सगळीकडे आहे. आता यानम विचारलंय. यानम कुत्र. आता यान दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये त्या हम्म, नाही. नाही ना कुठलीच बात नाही. खाली उत्तर आहे. नाही. यानम अत्र नास्ति. यान येथे नाही. यानम तत्र नास्ति. यान तेथे सुद्धा नाहीये. यानम अन्यत्र. गाडी कुठेतरी दुसरीकडे ठेवलेली त्या मुलीने दुसरीकडे अन्यत्र पार्क आहे. केली अन्यत्र आहे. आहे. अन्यत्र आहे. इकडे पार्क करून इकडे चेंडू वगैरे खेळती ती कुत्र्यासोबत. त्याच्यामुळे यानम अन्यत्र. अन्यत्र म्हणजे दुसरीकडे. तर बघा आता खाली एक मोठं वाक्य दिलंय त्यांनी. बालिका कंदुकः शुनकः च एकत्र. आणखीन एक शब्द ऍड झाला एकत्र. की बालिका चेंडू कुत्रा हे एकत्र आहेत. आणि गृहम वृक्षः च एकत्र. आता गृहम आणि वृक्ष जे आहेत ते एकत्र आहेत. एका ठिकाणी. तर त्याच्याकडे लिंगानुसार ते गृहम वृक्ष विसर्ग लावायचा का अर्धम लावायचं ते अकॉर्डिंग टू त्याच्या जेंडरनुसार ते ठरतं. लिंगानुसार ते ठरतं. आणि मग वदत असं तुम्हाला पुन्हा एक ऑर्डर दिली त्यांनी. वदत म्हणजे म्हणा. काय म्हणायचंय तर तुम्हाला हे सगळे खालचे जे ते म्हणायचे अत्र तत्र कुत्र अन्यत्र सर्वत्र एकत्र म्हणा सगळे पण. अत्र अत्र तत्र तत्र अन्यत्र सर्वत्र एकत्र. सर्वत्र एकत्र. एकत्र. ओके. सर्वांनी एकत्र जिभेला म्हणायचंय. जिभेला वळण लागण्यासाठी. सवय लागली पाहिजे. चला, शेवटची 5 मिनिटे उरलेली आहेत. सर 1 2 3 म्हणा. 1 2 3. हा म्हणजे सगळे अत्र म्हणतील हा एकदम. एकदाच म्हणा सगळेजण. 1 3. अत्र तत्र कुत्र अन्यत्र सर्वत्र सर्वत्र एकत्र. ओके. चला पेज नंबर 8 बघा. शेवटच्या 5 मिनिटात आपल्याला काय काय शिकता येईल ते बघूया आपण. तिसऱ्या लेसन परत आलोय आपण आता. के कुर्वन्ती असं लेसनचं टायटल आहे. तिचा माईक बंद करा. केले माईक बंद केले. ज्यांना ऐकायला येत नाही त्यांनी आता रेकॉर्डिंग बघा. कारण टेक्निकल प्रॉब्लेम जे आहेत त्याला मी इथे बसून काहीच नाही करू शकत आणि तुम्ही काही करू शकत नाही. आपण तंत्रज्ञानापुढे आपण हतबल आहोत. आपण जे आपल्याकडून जे जे करता येऊ शकतं ते आपण सगळं केलेलं आहे. आता याच्या पलीकडे काय करता येईल बरं आपल्याला सांगा. 3 नंबरचा लेसन बघा. के कुर्वंती असं लिहिलंय तर त्याचा अर्थ लिहा मराठीमध्ये. काय करतात. काय करतात. कुर्वंती असा शब्द आहे. कोण कोण करतात किंवा काय करतात असं त्याचा अर्थ आहे. आता हे बहुवचनामध्ये चाललोय आपण. आतापर्यंत आपण एक वचन एषः छात्रः वगैरे. आता हे बहुवचन आहे.
तीन मुलं तिथे वाचतायत पुस्तक, त्याला त्यांनी म्हटलंय एते छात्राहा, हे विद्यार्थी आहेत. इकडे एषः वगैरे नाही वापरलं, एते वापरलंय. एते छात्राहा, एते पठंती, हे वाचतात. के पठंती, कोण वाचतात. एते छात्राहा पठंती, हे विद्यार्थी वाचतात. तर मी जसं इथे वाचतोय तसं तुम्हाला घरी वाचायचंय हे पुस्तक मोठ्यानी. तुम्ही वाचलं तरच तुमच्या जिभेला या भाषेची सवय लागेल, लागून काही उपयोग नाही. आता दुसरा बघा चित्र, त्याच्यात काय दिलंय. ते अश्वाहा, ते घोडे. ते धावंती, ते धावतात. के धावंती, कोण धावतात. ते अश्वाहा धावंती, ते घोडे धावतात. म्हणजे छात्रहच अनेक वचन झालं छात्राहा, अश्वहच अनेक वचन झालं अश्वाहा. मग खाली बघा काय दिसतंय चित्र, काही विद्यार्थी लिहितायत, तर मग काय वापरलं त्यांनी वाक्य. छात्राहा लिखंती. काही पुरुष बसलेले आहेत, तर पुरुषाहा उपविशंती. उपविशती हे एकासाठी, उपविशंती जास्त लोकांसाठी बसलेले. शकटाहा गच्छन्ति, गाड्या जात आहेत, काही गाड्या जातात. बालकाहा पश्यन्ति, ती मुलं बघतायत. कंपाऊंडच्या पलीकडून काहीतरी तमाशा चालू असेल, भांडणं बिडणं चालू असतील तर बघतायत. बालकाहा पश्यन्ति म्हणजे मुले पाहतात. तर ठीक आहे, आता शेवटचा 1च मिनिट राहिला. त्या 1 मिनिटात तुम्ही मला काही तुमच्या अडचणी समस्या असतील. येते म्हणजे मग सर हे सर चालू येते झाले. म्हणजे हे सर्वजण, हे हे सर्वजण. हे ना. हो. हा हे सर्वजण. आणि अश्व ते म्हणजे ते- काय होतं सर? ते म्हणजे काय सर? ते म्हणजे ते सर्वजण, एते म्हणजे हे सर्वजण, एते छात्राहा म्हणजे हे सगळे विद्यार्थी. तर केचा अर्थ काय आहे का कोण आहे नक्की? दोन्ही पण आहे. ओके. जसं काय? आपण कह का किमचा अर्थ बघितला होता, कोण आणि काय, तसं इथे पण तेच आहे. वापरतो कसं आपण त्याच्यावर अवलंबून आहे. काय करतात, कोण करतात. उद्या अभ्यास काय करायचा? बस हे सगळं वाचा मोठमोठ्यानी आणि लक्ष ठेवा की आपण काय काय नवीन शब्द शिकलो. मग आपण पुढे जाऊया. हे मागचं तुम्ही पक्क केल्याशिवाय आणि सगळे शब्द पुन्हा पुन्हा वाचून लक्षात ठेवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, कारण पुढे परत परत हे येत राहतं. आया पक्का सर ते करत शब्द चला धातू आतापासून. वाचायला सुरुवात करायची आहे का? ते बघू आपण नंतर, त्याच्यावर जेव्हा आपण ऍडव्हान्स मध्ये जाऊन तेव्हा तिकडे त्याचं काम पडणार आहे आपल्याला. सध्याच नाही गरज त्याची, पण त्याच्यामध्ये एका ठिकाणी सगळे एकाच पुस्तकात सगळे टेबल्स आहेत, त्याची कर्मणी रूप आहेत, धातूंची रूप आहेत, सगळंच त्याच्यामध्ये. ते तुम्हाला काम येणार आहे पुढे. आता सध्या आपण ह्या पुस्तकापुरतं कॉन्सन्ट्रेट करूया. इथून बेस पक्का करू. बेस पक्का झाला की मग नंतरची इमारत नाही हलत. कन्सेप्ट क्लिअर करा तुम्ही आधी. सगळं कन्सेप्ट क्लिअर ठेवल्या तर पुढे त्रास होत नाही संस्कृत मध्ये, नाही तर मग सगळा गोंधळच आहे. व्याकरणाचं जंगल एकदा सुरू झालं की मग तुम्ही हरवून जाता त्याच्यामध्ये, जर आधीच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तर. ठीक आहे, काही आहे का अजून काही डाऊट कोणाचे? नाही सर. चला थांबूया इथे, मग आपण पुन्हा भेटूया उद्या ओके सर, थँक्यू. याच वेळेला. ओके बाय सर.